यावर नाही या. हा या म्हण या. आम्हाला आणायला गाडी पाठवायला काय झाली होती तुम्हाला? अहो आधी सांगायचं नाही वय, पाठवली असते की गाडी. कोणती? ते 3 चाकी खटारा? शी 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 शी. पण आता काय करणार, वडापोल्याची पोरगी करायची म्हणजे हे सगळं आपल्याला सहन करायला लागणार. असं काय बोलताय? राणी आहे की आमची ती. ए बसे, कशात काय आणि फाटक्यात पाय असली तर आहे तुमची. दिप्या जरा गपकी. वरमाय तुम्ही लक्ष नका देऊ त्याच्या बोलण्याकडं. तुम्ही चला की आतमध्ये या. तुमच्याकडं आमचे पाय बी धुवायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? का ते बी आम्हीच धुवायचं? हो मावशी, अहो पुरी आता चंद्राव गेला की पार, तरी अजून तुम्हाला पायच धुवायच्यात का? अर्जुन, त्यांना वाटतंय ना करूया की. अहो अरे आपल्या हप्पीचं लग्न आहे. दिप्या 2 खुर्च्या आण पटकन. जा 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 जा. येशा पाणी. भारी जाय ग. हा चल चल, फेटा बांधून घे पडदेशी. अहो फेटा कशाला बापू, काम किती पडले आहेत. अरे काम करायला सगळी माणसं आहेत, तू फेटा बांधून घे आधी. हा करा ना, त्याच कौतिक करा. जसं काही जावई लागून गेलाय का नाही तो तुमचा. आणि माझ्या बंटीला जसं काय लय हिरो जोडी तुम्ही मुकुट केलाय. अहो नाही नाही तसं नाही, पण अर्जुन कारभारी आहे. हा कशात काय आणि फाटक्यात पाय कारभारी म्हण कारभारी. याच्यामुळं काल लगीन मोडलं असतं. बापू मी घेतो कामावरून, राहू दे. अरे अर्जे, नाही नाही नाही, तू फेटा बांधायचा. अगं मावशे, नवरदेवचा मेन कुरवलाय हा. कोण ह्यो? मग नाही तर काय. अगं 4 दिवस झाले भाऊ घाम घालून राबतोय. नाही अर्जा, फेटा बांधायचा तू. चल चल फेटा बांध चल. हे बघ अर्जुन, फेटा बांधून घे. फेटा बांधून झाला की इथंच थांब, मी येतो लगेच परत. अहो बापू, आता काय त्याला काय आयर बियर करतोय का काय? वर माय नुसतं आहेर काय, जीवा वळून टाकावा असं पोरग आहे. हा, टाका जीव वळून टाका, म्हणजे आमचा तरी जीव सुटत एकदाच. बांधू बा फेटा त्याकडे. एक नाही 10 बांध. बाय रुक्मिणे, किती ग लोचट आहे तुझा पुतण्या. मरू दे, जाऊ दे. चल आपण सरबत पिऊ. तू फक्त सांग, या माईल एकाचं लईच चाललंय बरं का. याला डायरेक्ट यांच्या घरचाच रस्ता दाखवतो. नाही राहू दे दादा, राहू दे. शेवटी कुणी बी कसं बी केलं ना तरी नियतीच्या मनात आहे तेच होणार आहे. विनय काका, लोणंदचे शिंदे आलेत. हो दादा जा जा जाऊ नये. हा तर जीर्णोद्धाराचा जो विषय काढलाय, विनय काका, अर्जुनशी बोल ना एकदा. मगाशी त्याला नाचताना बघितलं आणि काळजीच वाटायला लागली बघ. स्वप्नील, अरे तू नको काळजी करू, तू एकदम टकाटक आहे. आणि खरं सांगू का तुला, मला पण लय मनापासून वाटतं बघ, आपली आपल्या घरची सून व्हायला पाहिजे. खरं विनय काका, अपर्णा लाखात एक पोरगे. बापूचा तर जीव तुटणार आहे बघ तिची पाठवणी करताना. यार घ्या, अरे एकदम मुरझावा फुल झालाय. मागता नको. बर ऐकलंस का ती काय म्हणते ती? कोण? येते रे. काय राहू कदम, चेष्टा लावली हवे तेव्हा ती खिशात. नियती चेष्टा लावली का माझी? अहो अर्ध्या तासात लग्न लागल हिचं आता. काय नाही, संपलंय सगळं माझं. नाट्टीचं काय नाही होऊ शकत. काय 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 म्हणले आप्पीचं? ए अरे जा की सर. हा काय आडवा तिडवा येते सारखा? काय हाऊस नाही मला, मला माझे काम पडलेत. अरे द्या. कदम लय कंट्रोल करतोय. तुम्ही असं शेजारी येऊन बसला ना, भर मांडवत ढसा रडीला मी. अर्जा, अरे नको टेन्शन घेऊ यार, पिक्चर अभी बाकी आहे. परत तीच. काय बाकी आहे? काय व्हायचं बाकी आहे मला सांगा ना. नाक घासून माझ्याकडून माफी मागून झाली. खांद्यावर पाय देऊन घोड्यावर चढून झालं. हळद झाली, मेहंदी झाली, आता लग्न लागल. काय व्हायचं बाकी आहे? नियती म्हणता ना तुम्ही. या नियतीच्या मनात काय हप्पीचं लग्न थांबवलं बिमवलं नाही. नियतीच्या मनात माझा फक्त अपमान कसं होईल ना, ती आहे, बाकी काय नाही. कदा तुम्ही शेजारी असला ना, उगाच आस लागून राहते. जातो. अरे अर्जुन ऐक. आप्पी दीदी, तुला भेटायला कोण आले?
चकुले अगं पिऊ ताई कवा धरण तुला शोधायला लागल्या. हा ते तांदूळ द्यायचे होते. जा. हा काय झालं? तुम्ही मला भेटायला आलात का? माफ कर पुरी, या मंगल प्रसंगी तुला आशीर्वाद द्यायच्या ऐवजी तुझं लग्न मोड म्हणून सांगायला आलो. अहो काय बोलताय तुम्ही असं? हे बघ, कोणाचा फोटो आहे हा? तुम्ही काय म्हणताय असं? ते आमच्या सगळ्यांचा फोटो आहे घरातला. सगळं धुळीला मिळवलं बघ त्यानं. म्हणजे अगं पोरी, हा संकल्प डोबे एक नंबरचा नीच माणूस आहे, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. आज तुमच्या गावात आलाय, या अगोदर आमच्या गावात होता सरकारी अधिकारी म्हणून. गावातली सगळी कामं त्याच्याकडे होती, पण आजपर्यंत पैसा खाल्ल्याशिवाय त्यांनी एक पण काम केलं नाही. आमच्या गावातल्या पुलाला खड्डं पडलं होतं, आम्ही सगळी माणसं त्याच्याकडे गेलो होतो. नंतर आम्ही आमदाराकडे गेलो, तेव्हा कुठं वर्ण निधी मंजूर झाला. पण हा नीच माणूस तो निधी घेऊन पुलाचं काम कसं तरी थात्र मात्र केलं आणि वरती कळवलं. पुलाचं काम सगळं पूर्ण झालं. हा पूल म्हणजे गावाला आणि वस्तीला जोडणारा एकमेव पूल होता. आम्ही गावातली सगळी माणसं त्या पुलावरच ये जा करत होतो. दरवर्षी पावसाळ्यात त्या नदीला पूर यायचा, पाणी पुलावून जायचं. 2 वर्षापूर्वी असाच लय पाऊस झाला, नदीला पूर आला, पाणी पुलावून जात होत. आमची सुनबाई पोटशी होती, त्यात तिची तब्येत अचानक बिघडली. चालली, तिला औषध आणण्यासाठी दवाखान्यात गेला, ते परत आलाच नाही. पुरी रात्री अख्खं गाव त्याला शोधत होत, पण तो सापडला नाही. 2 दिवसानं पाणी बसरलं, तेव्हा आम्ही पुन्हा बघायला गेलो, तर त्या पुलावल्या खड्ड्यातच तो अडकून पडला होता. यानं सगळ्यांना खोटं सांगितलं. त्या निधीच्या पैशानं गावात जमीन खरेदी केली, पण आम्ही गप बसलो नाही. पेपर मध्ये बातमी छापून आणली, पण आम्हा गरीबाचं कोण ऐकते? पोरी वर पैसे सारून त्यानं स्वतःची बदली करून घेतली आणि आम्हाला सांगतो काय, तुमचा पोरगा चुकीने गेला, माझ्या नादी लागू नका, नाहीतर जिद्द गाडी तुम्हाला. पण काय बोलतीस ग? आपली कुठे गेली नाही, आवारती आतमध्ये ती. बापू बापू जावा की, आपलीला घेऊन या. बघा ही मांडवात काय बाय बोलायला लागलं सगळी. जावं लवकर. काकी, सुषमा, अगं रुक्मिणे, अगं कुठं पळाली ती सटवी? अगं तिने काळं फासलं ग आमच्या तोंडाला ग. आता काय करायचं? का बाई का? नाही येते खोलीत. बापू अपर्णा कुठे? अपर्णा कुठे आहे बापू? मला माहित नाही. माहित नाही तुम्हाला? बापू मला अपर्णा आताच्या आता मांडवात पाहिजे, कळालं? अहो कशी येईल ती मंडपात? गेली पळून ती, मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय. बापू अपर्णा कुठे आहे? माहित नाही.
अर्जा अपर्णा कुठे अर्जा? अपर्णा कुठे अर्जा? मला काय माहित? आत्ता गरीब गाय का माझी आत्ती? तिच्या आयुष्यात फक्त एकच चूक झाली की ती भर लग्नातून पळून गेली. जी चूक तू केलीस आता, तिचं तरी काय चुकतंय म्हणा. त्यांनी काय केलं आयुष्यभर? अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. तुझ्यासारखीच खाली मुंडीन पुस्तक धुंडी. तिचं काय नाही चुकलं. तिला बोलता यायचं नाही ना मनातलं, जे काय असेल स्पष्ट बोलता यायचं नाही, आपलं मत उघडपणे मांडता यायचं नाही. पण तुझं तसं नाही ना अप्पे. हे तुला बी माहिती आणि मला बी माहिती. तुझं बोलायला उभी राहिलीस ना 200 लोकांना गप करशील. माझं नाही ऐकणार कोणी. का नाही ऐकणार अप्पी? कारण झालंय तसं. मी पळून आल्यात ना तिथनं. आता कोणी माझ्यावर का विश्वास ठेवल? कारण तू खरी आहेस अप्पे. तू खरी आहेस. त्या आसगावची आस आहेस तू. आणि गावातल्या प्रत्येक माणसाला माहितीये. मी नाही जाणार. मी राहीन कुठे पण. कुठं पण जाईन. आणि काय करणार? कुठं राहणार? तू जाशील का कुठं पण? राशील कशी पण? मला माहितीये. तू कुठंही गेलीस ना तरी आपले कलेक्टर होऊनच दाखवणार तू. मला माहितीये ना. पण काय करणार कलेक्टर होऊन? हा? अगं कलेक्टर झाल्यानंतर जिच्या डोळ्यामध्ये अभिमान दिसणार आहे ना, ती मम्मीच समोर नसेल तर काय करणार आहे कलेक्टर होऊन? ज्या भावाला माझात मिरवायचंय ना, माझी बहीण कलेक्टर आहे, तो दिप्याच समोर नसेल तर काय करणार कलेक्टर होऊन? आणि सगळ्यात महत्वाचं, कलेक्टर झाल्यानंतर ज्या थाटात तुला जायचंय ना कलेक्टर ऑफिसला, राणीमध्ये बसून, ती राणीच समोर नसेल, बापूच समोर नसतील तर काय करणार कलेक्टर होऊन? आपण ना सुरेश माने. आपे आजचाच दिवस आहे. हीच ती वेळ आहे. जर का तू आत्ता हिथून उठून त्या मांडवात जाऊन पोचलीस, सगळ्यांसमोर उभी राहिलीस आणि जर बोलू शकलीस ना, तर उद्या कलेक्टर झाल्यानंतर कुणाच्या बापात दम नसणारे तुला प्रश्न विचारण्याचा. थोड़ा ड्रामा और ये सारा हंगामा मिलेगा सिर्फ 1 पॉइंट पर, वो भी फ्री.